हॅलो एव्हरीवन. नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय पार्शियल क्लासेस. पार्शियल क्लास इज अ क्लास विच एक्सिस्ट नंबर ऑफ लोकेशन विद इन अ प्रोजेक्ट. म्हणजे काय करायचं, आतापर्यंत आपण कसं करत होतो, क्लास घेत होतो, वेगवेगळे क्लास, त्या वेगवेगळ्या क्लासेसचे वेगवेगळे ऑब्जेक्ट करत होतो आणि त्याला त्या मेथड्स प्रोव्हाइड करतो. तसं इथं काय असं होणार आहे पार्शियल क्लासमध्ये. पार्शियल क्लास इज अ क्लास विच एक्सिस्ट नंबर ऑफ लोकेशन विद इन अ प्रोजेक्ट. ह्याच्यामध्ये वेगवेगळे लोकेशन एकाच प्रोग्राममध्ये तुम्ही वेगवेगळे लोकेशन घेऊ शकताय. अँड वी हॅव सेम ऑब्जेक्ट विच इज कॅपेबल टू ॲक्सेस ऑल फंक्शन्स. म्हणजे क्लासचं नाव एकच, त्या एकाच क्लासच्या काय करायचं, ऑब्जेक्ट करायचं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फाईल्स किंवा वेगवेगळे मेथड्स किंवा वेगवेगळे फंक्शन्स काय करणार आहे, तुम्ही ॲक्सेस करणार आहे. रिटर्न इनसाइड एनी पार्शियल क्लास. ह्याला काय म्हणायचं, पार्शियल क्लास ना इझी डेफिनेशन आहे बघा. एवढं लक्षात ठेवायचं, एकच क्लास, सेम नावाचा क्लास, त्याचे ऑब्जेक्ट एक सेम नावाचे क्लास, एक क्लास घेतलाय, त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स किंवा वेगवेगळे मेथड्स घेतल्यात, त्याचा ऑब्जेक्ट करायचा आणि त्या ऑब्जेक्टला ते वेगवेगळे फंक्शन्स किंवा वेगवेगळ्या मेथड्स काय करायच्या, ॲक्सेस करायचे. त्याला काय म्हणायचं, पार्शियल क्लास. डायरेक्ट आपण एक्झाम्पल बघूया. शॉर्ट नोटसाठी विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल, युझिंग सिस्टीमचा एस ऑलवेज कॅपिटल. पार्शियल क्लासला नाव काय दिलं बघा, ABC. आपल्या क्लासचं नाव काय, ABC पार्शियल. आणि म्हणताना आतापर्यंत आपण काय म्हणतो, तो फक्त क्लास म्हणतो. आता इथं मेन्शन करताना काय करणार आहे, प्रत्येक ठिकाणी पार्शियल क्लास, पार्शियलचा P पण स्मॉल. पार्शियल क्लास ABC, क्लासला नाव काय दिलं, ABC. त्यामुळे आपल्या फाईलचं नाव पण काय असणार आहे, ते आपल्याला खाली प्रोग्राम बघत बघत समजेल. पार्शियल क्लास ABC. पार्शियल क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट, त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल घेतलं, इंट I इक्वल टू 10. आयला व्हॅल्यू असाइन काय केली, 10 व्हॅल्यू असाइन केली. त्याच्यामध्ये आता फंक्शन किंवा मेथड घेतल्या, पब्लिक व्हॉइड शो. मेथडचा ब्रॅकेट स्टार्ट, त्याच्यामध्ये आपल्याला वरती युझिंग सिस्टीम यूज केलं, त्यामुळे तिथं आपल्याला काय राईट करायचं आहे, कन्सोल डॉट राईट लाईन. काय मेसेज डिस्प्ले करायचा आहे, मला हाय मेसेज डिस्प्ले करायचं आहे. कन्सोल डॉट राईट लाईन. मी इथं काय म्हटलं, हाय. शो मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट. पार्शियल क्लास ABCचा ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड दुसरी सेम पार्शियल क्लास घेतलाय, पार्शियल क्लास ABC. त्याच्यामध्ये आता दुसरी मेथड घेतला, क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट, पब्लिक वार्ड डिस्प्ले मेथड घेतली, त्याचा ब्रॅकेट स्टार्ट, कन्सोल डॉट राईट लाईन. तिथं मला काय मेसेज द्यायचा आहे ग, हॅलो. मी तिथं काय मेसेज दिला, हॅलो. मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. सेम नावाचा तिसरा क्लास घेतला, पार्शियल क्लास ABC. त्याच्यामध्ये पब्लिक वाईड रिझल्ट नावाची मेथड घेतली, त्याचा ब्रॅकेट स्टार्ट केला, कन्सोल डॉट राईट लाईन. आता इथं काय केलंय मी, तर जे सुरुवातीला व्हेरिएबल दिलेलं होतं इंट I, त्याची व्हॅल्यू इथं मी काय करणार आहे, ह्या व्हॅल्यूला प्रोव्हाइड करणार आहे. कन्सोल डॉट राईट लाईन, व्हॅल्यू इक्वल टू ॲड्रेस ऑफ आयचा ॲड्रेस इथं मिळणार आहे. रिझल्टचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. आता मेन मेथडसाठी आपल्याला दुसरा क्लास घ्यावा लागणार आहे, त्यामुळे आपल्या फाईलचं नाव ABC कुठं असणार आहे का, नाही. मेन मेथडचा जो क्लास असतो त्याच नावानं आपण काय करतो, फाईल सेव्ह करतो. इथं मी त्या क्लासला नाव काय दिलं, क्लास प्रोग्राम 1. मेन मेथडसाठी आपण क्लास घेतला, क्लास प्रोग्राम 1. त्यात क्लास घेतला, क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट, मेन मेथड घेतली, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. परत करली मेन मेथडचा ब्रॅकेट स्टार्ट. आपल्या क्लासचं नाव काय आहे ग, ABCचा ऑब्जेक्ट केला, ABC A1 इक्वल टू न्यू ABC. आता हे तुम्हाला शिकवलेलं आहे क्लास ऑब्जेक्टमध्ये. ABCचा ऑब्जेक्ट काय केला, A1 इक्वल टू न्यू ABC, ओपन क्लोज ब्रॅकेट सेमिकोलन. आता एकच ऑब्जेक्ट आहे, त्याला काय करणार आहेत, वेगवेगळ्या मेथड्स तुम्ही डिस्प्ले करणार आहे किंवा ॲक्सेस करणार आहे. A1 डॉट, पहिली मेथड कोणती आपली, शो. A1 डॉट डिस्प्ले, दुसरी मेथड कोणते, डिस्प्ले. आणि तिसरी मेथड कोणती आपली, रिझल्ट. A1 डॉट रिझल्ट. कळते, म्हणजे आपल्याला पहिला शो, A1 डॉट शो म्हणजे पहिला आपल्याला काय मेसेज प्रिंट होईल, हाय. दुसऱ्यांदा काय मेसेज प्रिंट होईल, डिस्प्लेमधला हॅलो. तिसऱ्यांदा काय मेसेज प्रिंट होईल, रिझल्टमध्ये आपल्याला जी काय व्हॅल्यू असाइन केल्या, आयची व्हॅल्यू असाइन केल्या, ती व्हॅल्यू इथं काय होईल, डिस्प्ले होईल. कळतंय. अजून एकदा एक्झाम्पल एक्सप्लेन करते बघा. युझिंग काय करणार आहे, पार्शियल क्लास म्हणजे काय, सेम नावाचा क्लास, त्याचा आपण एकच ऑब्जेक्ट करणार आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फंक्शन्स किंवा वेगवेगळ्या मेथड्स काय करणार आहे, ॲक्सेस करणार आहे. एक्झाम्पल बघा पहिल्यापासून. युझिंग सिस्टीम घेतलं, पार्शियल. आपण आतापर्यंत बघितलेलं एक्झाम्पल माझ्याकडे काय करतो, तो फक्त क्लास आणि क्लास नेम देतो. तसं इथं पार्शियल क्लास आहे आपला, तर तिथं आपल्याला पार्शियल मेन्शन करायला लागणार आहे. पार्शियलचा P ऑलवेज स्मॉल. पार्शियल क्लासला तुम्ही काय नाव देऊ शकता, मी इथं काय नाव दिलं, पार्शियल क्लास ABC. त्याच्यामध्ये एक व्हेरिएबल घेतला, इंट I, त्याला व्हॅल्यू असाइन केली 10. पब्लिक वर्ड शो, पहिली मेथड घेतली, पब्लिक वर्ड शो. त्याच्यामध्ये मला काय डिस्प्ले करायचं आहे, कन्सोल डॉट राईट लाईन, मी हाय मेसेज डिस्प्ले केला. त्या मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. सेम नावाचा दुसरा क्लास घेतला, पार्शियल क्लास ABC. त्या क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट, त्याच्यामध्ये पब्लिक वर्ड डिस्प्ले नावाची दुसरी मेथड घेतली, तिचा ब्रॅकेट स्टार्ट केला,
त्याच्यामध्ये कन्सोल डॉट राईट लाईन मला हॅलो मेसेज डिस्प्ले करायचा आहे. त्या मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. सेम नावाचा मी क्लास घेते तिसऱ्यांदा, पार्शियल क्लास ABC. क्लासचा ब्रॅकेट स्टार्ट, पब्लिक वाईड, रिझल्ट मेथड घेतली, त्याचा कर्ली ब्रॅकेट स्टार्ट केला, कन्सोल डॉट राईट लाईन. इथं काय करायचं आहे, व्हॅल्यू म्हटलंय, पण त्या व्हॅल्यूला मी पहिल्यांदा जी व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन होती ती मला इथं काय करायची, असाइन करायची. त्यामुळे व्हॅल्यू इक्वल टू मी काय म्हटलं, ॲड्रेस ऑफ आय. त्या आयची व्हॅल्यू मला इथं काय करायची, डिस्प्ले करायचं आहे. त्या रिझल्टचा ब्रॅकेट कंप्लीट, क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. सेम नावाचा ABC नावाचं सेम पार्शियल क्लास मी किती वेळा डिस्प्ले केला, 3 वेळा. वेगवेगळे मेथड्स घेतल्या जातात. पहिली घेतली व्हॉइड शो, दुसरी घेतली व्हॉइड डिस्प्ले आणि तिसरी घेतली व्हॉइड रिझल्ट. त्यात आपल्याला काय करायच्यात, ह्या एकाच क्लासला काय करायच्यात, ॲक्सेस करायच्यात. कशा थ्रू, तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून ॲक्सेस करायच्यात. त्यासाठी मी दुसरा क्लास, मला एक आता मेन मेथडसाठी मला एक क्लास घ्यावा लागेल. त्यासाठी मी एक क्लास घेतला, क्लास प्रोग्राम. त्या क्लासला नाव दिलं प्रोग्राम 1. क्लासचा कर्ली ब्रॅकेट काय केला मी, स्टार्ट केला, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. इथं पण चुकलंय बघा, माझं मेनचा एम ऑलवेज कॅपिटल येतो, माझ्याकडनं मिस्टेक झाल्या. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनचा एम ऑलवेज कॅपिटल. मेन मेथडचा ब्रॅकेट स्टार्ट केला. आपला क्लासचं नाव काय आहे ग, ABC. ABCचा ऑब्जेक्ट मी काय केला, A1 इक्वल टू न्यू ABC. क्लास आणि ऑब्जेक्टमध्ये तुम्ही बघितलं, ABC A1 इक्वल टू न्यू ABC, ओपन क्लोज ब्रॅकेट सेमिकोलन. तो ऑब्जेक्ट काय आता A1, त्याला मेथड्स काय करायचे आहेत, ह्या ॲक्सेस करायचे आहेत. पहिली मेथड कोणते, A1 डॉट शो, दुसरी मेथड कोणते, A1 डॉट डिस्प्ले आणि तिसरी मेथड कोणते, A1 डॉट रिझल्ट. मेन मेथडचा ब्रॅकेट कंप्लीट आणि ह्या क्लासचा ब्रॅकेट कंप्लीट. कळतंय. आणि फाईल सेव्ह करताना आपण कोणत्या नावानं करणार, तर प्रोग्राम 1 या नावाने ही फाईल आपण काय करणार, सेव्ह करणार. रिझल्ट काय मिळतील, शो मेथडमध्ये काय मेसेज दिला आहे, हाय. दुसरा डिस्प्ले मेथडमध्ये काय मेसेज दिला आहे मी, हॅलो. आणि रिझल्टमध्ये मला काय करायचं आहे, व्हॅल्यूला आयचा ॲड्रेस स्टोअर करायचा. त्यामुळे इथं हाय, नेक्स्ट लाईनला हॅलो आणि तिसऱ्या लाईनला 10 डिस्प्ले होईल. का ग, तर मी इथं काय प्रत्येक ठिकाणी म्हणले कन्सोल डॉट राईट लाईन, कन्सोल डॉट राईट लाईन म्हटले. फक्त राईट म्हणलं असतं तर सलग हाय, हॅलो आणि 10 असं डिस्प्ले झालं असतं. कळते, इझी आहे, शॉर्ट नोट विचारली जाते. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे, डिफरन्स बिटवीन एक्झिक्युटेबल फाईल आणि डायनॅमिक लायब्ररी फाईल. एक्झिक्युटेबल फाईलचा शॉर्ट फॉर्म काय, EXE फाईल. तुम्हाला माहीत असेल बघा ऐकून, EXE फाईल. आणि DLLचा लॉंग फॉर्म काय, डायनॅमिक लिंक लायब्ररी. EXE म्हणजे एक्झिक्युटेबल फाईल आणि DLL म्हणजे डायनॅमिक लिंक लायब्ररी. आता EXE फाईल म्हणजे काय असतं ग, तर EXE फाईल कधी तयार होते, ज्यावेळेस एखादा प्रोग्राम तुम्ही कंपाईल करशील. जेव्हा एखादा प्रोग्राम आहे तुम्ही कंपाईल करशील, त्यावेळेस तो कंपाईल होतो, कंपायलरकडे जातो, त्यावेळेस त्याची काय होते, EXE फाईल तयार होते ॲटोमॅटिक. एका कुठलाही प्रोग्राम असतो तो किती वेळाही कंपाईल करा, त्याची फाईल काय होते, तुम्हाला EXE फाईल क्रिएट होते. EXE फाईल ही कधीही दिसत नाही तुम्हाला. EXE फाईल इज यूज्ड टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स और EXE फाईल कॅन नॉट बी रीड बिकॉज इट्स कंपायलर. ही तुम्ही कधीही फाईल तुम्ही रीड करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला दिसते पण ते असे वेगवेगळे त्याच्यात सिम्बॉल दिसतात बघा, ते तुम्ही कधीही रीड करू शकत नाही. कॅन नॉट बी रीड बिकॉज इट्स अ कंपायलर ऑपरेशन ऑन बिन कम्प्युटर. हे काय, कंपायलरचं ऑपरेशन आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोग्राम कंपाईल करता त्यावेळेस ती फाईल काय होते, तयार होते. ही तुम्ही रीड करू शकत नाही, दिसते फाईल, ती असते आपल्या बिन कम्प्युटरमध्ये. कम्प्युटरच्या बिन फाईल असते की नाही, त्याच्यामध्ये असते, पण ते आपण रीड करू शकत नाही. कळतंय. EXE फाईल म्हणजे काय आणि DLL म्हणजे काय, डायनॅमिक लिंक लायब्ररी दॅट कंटेन्स फंक्शन्स अँड कोड्स दॅट कॅन बी युज्ड बाय मोर दॅन वन प्रोग्राम ॲट अ टाइम. हे काय आहे, हे काय करतं, कंटेन्स फंक्शन्स अँड कोड्स, वेगवेगळे फंक्शन्स कोड्स असतात त्याच्यामध्ये, युज्ड बाय मोर दॅन वन प्रोग्राम ॲट अ टाइम. एकाच प्रोग्राममध्ये तुम्हाला जास्त वेळ, मोर दॅन वन प्रोग्राम ॲट अ टाइम, एक वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये तुम्हाला एकाच टायमिंगला हे यूज करण्यासाठी तुम्ही कशाचा यूज केला जातो, DLLचा यूज केला जातो. आता डिफरन्स बघा, कळतंय का, EXE फाईल आणि DLL फाईल म्हणजे काय ते तुम्हाला कळालंय का. EXE फाईल म्हणजे काय, EXE फाईल कधी तयार होते, कुठलाही प्रोग्राम असतो तुमचा, तुम्ही कंपाईल करता त्यावेळेस कंपायलर काय करतो, EXE फाईल क्रिएट करतो. ही फाईल तुम्हाला दिसते पण ती तुम्ही रीड करू शकत नाही, ती कम्प्युटरच्या बिनमध्ये काय झालेल्या असतात, स्टोअर झालेल्या असतात ॲटोमॅटिकली. तसंच DLL म्हणजे काय, डायनॅमिक लिंक लायब्ररी म्हणजे काय, दॅट कंटेन्स फंक्शन्स अँड कोड दॅट कॅन बी युज्ड बाय मोर दॅन वन प्रोग्राम ॲट टाइम. जे काय फंक्शन्स आहेत किंवा जे काय तुमचे वेगवेगळे कोड्स आहेत ते वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये एकाच टायमिंगला यूज करणं, म्हणजेच काय,
यूज करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो तर DLLचा यूज करतो, डायनॅमिक लिंक लायब्ररीचा यूज करतो. तर डिफरन्स बघूया. फर्स्ट EXE आणि सेकंड DLL. EXE मध्ये इट इज एक्झिक्युटेबल फाईल, इट इज अ DLL, इट इज अ डायनॅमिक लिंक लायब्ररी. सेकंड EXE इज रन इंडिव्हिज्युअल. EXE इंडिव्हिज्युअली रन होऊ शकते. तसा DLL देर आर मल्टिपल एक्सटेंडेड सिम्बॉल. ह्याच्यासाठी काय मल्टिपल एक्सटेंडेड सिम्बॉल्स आहेत रन करण्यासाठी. EXE हॅज अ मेन फंक्शन. EXE ला काय असतं मेन फंक्शन असतं. DLL system loads a DLL into contexts and existing process. Fourth, it is mainly used for standard allocation application. Standard alone application कशासाठी यूज केलं जातं अलोन ॲप्लिकेशन, स्टँडर्ड अलोन ॲप्लिकेशनसाठी यूज केलं जातं. DLL ऑलवेज नीड होस्ट EXE टू रन दॅट इट कॅन नेव्हर रन इट्स ओन ॲड्रेस स्पेस. हा स्वतःच्या ॲड्रेस स्पेसवरती कधीही रन होत नाही. ह्याच्यासाठी स्वतःचं वेगळं ॲप्लिकेशन असतं. EXE स्वतःची स्टँडर्ड अलोकेशन ॲप्लिकेशन असतं. तसं EXE स्वतःच्या ओन ॲड्रेस स्पेसवरती कधीही रन होत नाही. फिफ्थ, EXE इज ऑलवेज रन इट्स ओन ॲड्रेस स्पेस. हे स्वतःच्या ॲड्रेस स्पेसवरती EXE रन होते. म्हणजे तुम्ही ती काय करणार आहे फाईल अगोदर कंपाईल करणार आहे आणि स्वतःच्या ॲड्रेस स्पेसवरतीच रन होत्या. DLL डज नॉट कंटेन मेन फंक्शन. ह्याला काय नसतं मेन फंक्शन नसतं DLLला. हे आपण एखाद्या प्रोग्रामबद्दल बोलतोय. ही काय लायब्ररी आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला कळतंय का आपण कशाचं कंपॅरिझन करायला. एक फाईल आहे ह्याच्यामध्ये प्रोग्राम असणार आहे आणि ही काय एक लायब्ररी. ही लायब्ररी आपण वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये यूज करणार आहे. त्यामुळे ह्याला स्वतःचा ॲड्रेस स्पेस असतो. DLLला मेन फंक्शनच नसतं. त्यामुळे हे स्वतःच्या ॲड्रेस स्पेसवरती कधीही रन होत नाही. EXE वॉज सिंगल यूज. ही तुम्ही फक्त सिंगल यूज करू शकता. डेफिनेशनमध्येच बघितलेलं आहे DLL फॉर मल्टिपल यूज. हे तुम्ही फक्त सिंगल यूजसाठी यूज करू शकता. EXE फाईल DLL लिंक ही लायब्ररी आहे. तुम्ही मल्टी यूज करू शकता हिचा. EXE इज अन आउटपुट प्रोसेस कॉम्पोनंट आणि हा काय इन प्रोसेस कॉम्पोनंट. EXE हा काय आउट प्रोसेस कॉम्पोनंट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट मिळू शकतं. DLL इज अन इन प्रोसेस कॉम्पोनंट. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे वेगवेगळे फंक्शन्स किंवा कोड प्रोव्हाइड करणार आहे DLL थ्रू. त्यामुळे ही कशी प्रोसेस म्हटलं आहे इन प्रोसेस म्हटलं जातं. ह्याच्या थ्रू तुम्हाला EXE फाईल थ्रू तुम्हाला काय दिसू शकतं आउटपुट दिसतं. प्रोग्राम रन झाल्यावर तुम्हाला आउटपुट दिसतं. त्यामुळे याला आउट प्रोसेस कॉम्पोनंट म्हटलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही DLL थ्रू काय करणार आहे फंक्शन्स कोड्स घेणार आहे. त्यामुळे त्याला इन प्रोसेस कॉम्पोनंट म्हटलं आहे. यू कॅन नॉट क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ EXE. EXEचा कधी ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट करू शकत नाही. जसा क्लासचा करता तसा यू कॅन क्रिएट ऑब्जेक्ट ऑफ DLL. DLLमध्ये काय असणार आहे वेगवेगळा कोड असणार आहे, वेगवेगळे फंक्शन्स असणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्याचा काय करू शकता ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. 9 EXE फाईल डिफाईन अँड एंट्री पॉईंट. ह्याच्यामध्ये एंट्री पॉईंट असतात. DLLमध्ये एंट्री डझंट डिझाईन एंट्री पॉईंट. ह्याच्यामध्ये एंट्री पॉईंट असतात. एंट्री पॉईंट म्हणजे आता तुम्हाला माहीतच आहे. हे आपण EXE फाईल कशाची करणार आहे तर प्रोग्रामची करणार आहे. एंट्री पॉईंट कोणकोणते आहेत ग कोणकोणते एंट्री पॉईंट बघितलेले आहेत आपण सुरुवातीला. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन रीड लाईन कन्सोल सिस्टीम कन्सोल राईट लाईन हे काय आहेत एंट्री पॉईंट आहेत. हे EXE फाईल काय करते एंट्री पॉईंट डिफाईन करते. तर DLL एंट्री पॉईंट डिफाईन करत नाही. EXE क्रिएट इट्स सेपरेट प्रोसेस अँड मेमरी स्पेस. EXEला काय असतं स्वतःची सेपरेट प्रोसेस असते, स्वतःचा सेपरेट मेमरी स्पेस असतो. DLL शुड शेअर द सेम स्पेस प्रोसेस अँड मेमरी स्पेस ऑफ कॉलिंग ॲप्लिकेशन. जे काय तुम्ही ॲप्लिकेशन कॉल केलेत त्याच्यासाठी त्याच्याकडे मेमरी स्पेस असतो. आणि लास्ट वेन लोडिंग अँड एक्झिक्युटेबल नो एक्सपर्ट इज कॉल्ड बट ओनली द मॉड्यूल एंट्री पॉईंट्स. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतात फक्त मॉड्यूल एंट्री पॉईंट तुम्ही करू शकता. द पर्पज ऑफ DLL इज युज्ड टू हॅव अ कलेक्शन ऑफ मेथड्स अँड क्लासेस. ह्याच्यामध्ये नो एक्सपर्ट ह्याच्यामध्ये लोडिंग एक्झिक्युटेबल मध्ये नो एक्सपर्ट नसतात. त्यामुळे त्याच्यामध्ये काय असतात फक्त एंट्री पॉईंट्स असतात. आणि ह्याच्यामध्ये DLL कशासाठी यूज केली जाते इट इज युज्ड टू हॅव अ कलेक्शन ऑफ मेथड्स अँड क्लासेस. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आणि क्लासेसचं कलेक्शन असतं. कळते इज EXE फाईल एवढं लक्षात ठेवायचं. EXE फाईल म्हणजे काय एक्झिक्युटेबल फाईल. एक्झिक्युटेबल फाईल म्हणजे काय असतं एखादा प्रोग्राम तुम्ही कंपाईल करता त्यावेळेस त्याची एक्झिक्युटेबल फाईल EXE फाईल आपण EXE फाईल म्हणतो बघा. एक्झिक्युटेबल एवढ्या लांबमध्ये कधी म्हणत नाही. EXE फाईल तयार होते. EXE फाईल तुम्हाला दिसते पण ती तुम्ही रीड करू शकत नाही. डायनॅमिक लिंक लायब्ररी म्हणजे काय तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स आणि कोड्स आहेत ते तुम्ही ॲट अ टाइम वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये काय करू शकता यूज करू शकता. तुमचं तुम्ही आणि लेक्चर काळजीपूर्वक ऐका आणि लिहून काढा म्हणजे तुम्हाला आणखी समजेल. थँक्यू. नेक्स्ट पॉईंटला आपण नेक्स्ट लेक्चरला आपण पास बाय व्हॅल्यू पास बाय रेफरन्स आणि आउट पॅरामीटर बघितलं की आपलं सेकंड युनिट फिनिश. मग मी तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवेन. थँक्यू.